माझे वडील कॅबिनेट मंत्री, मी तुला घरी घेऊन जाऊ शकत नाही. संजय शिरसाटांच्या मुलाच्या अफेअरबद्दल अंजली दमानियांनी सगळंच बाहेर काढलं. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेनं गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. संबंधित महिलेनं आरोप केला आहे की सिद्धांत शिरसाट यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. या प्रकरणात ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांच्या माध्यमातून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून सिद्धांत शिरसाट यांच्यावर मानसिक शारीरिक छळ, फसवणूक, धमकी तसेच हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की मला अतिशय शॉक बसलाय. सगळे राजकारणी कुठल्या थराला जात आहेत, कौटुंबिक छळ कुठल्या थराला जातो आहे. या मुलीचे स्टेटमेंट आहे की सिद्धांत शिरसाट यांनी तिला खूप धमक्या दिल्या आहेत. बंदूक स्वतःच्या डोक्याला लावून आत्महत्या करेन असं देखील तिला धमकावलं गेलंय. ब्लेडने मी मला स्वतःला कापून घेईन, मानसिक छळ करून तिला लग्नाला भाग पाडलं. माझे वडील कॅबिनेट मंत्री होणार आहेत म्हणून मी तुला घरी घेऊन जाऊ शकत नाही असं म्हटलंय. आणि हे खूपच गंभीर आणि शॉकिंग असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अंजली दमानिया यापुढे म्हणाल्या, संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळा विषय समोर मांडला पाहिजे. त्यांनी तिला हीच धमकी दिली आहे की तू आमचं काही वाकडं करू शकत नाही. संजय शिरसाट यांनी ताबडतोब या सगळ्या विषयावर भाष्य केलं पाहिजे, नाहीतर शिंदेनी त्यांच्यावर देखील कारवाई करायला हवी. आम्ही ते करण्यासाठी भाग पाडू. मुलीवर दबाव कसा आणला आणि कसं तिला नांदवायला संभाजीनगरला घेऊन जाऊ शकत नाहीत, या सगळ्या विषयावर शिंदे आणि शिरसाट या दोघांनी बोललं पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.